हॅलो, चला मॅचला सुरुवात करा त्वरित. आणि दुर्वा 11 सावळे टीम, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. पा या मॅचमध्ये तुम्ही वेळ घेतलाय, पुढच्या मॅचमध्ये तुम्ही अधिक वेळ घेतला तर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. हे आयोजकांकडून तुम्हाला सूचना देण्यात येते. कारण अशा सव्वा तासाच्या मॅचेस होत राहिल्या तर पहाटेची भक्तिगीतं इथेच ऐकायला लागतील. आता जय कराळे, आपणास विनंती, आपण मंचावरती या. पियुष बाबरे यांचा आवाज तुम्ही पहिल्या सेकंड मॅच मध्ये संपूर्णतः ऐकलात. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. सलामीची जोडी मैदानात इथे दाखल झाले. शंकर आणि त्याच्या जोडीला येतो मात्र अमीर. जय सुभाष कराळे, पहिलाच बॉल स्वीप केलाय. गॅप आहे त्या ठिकाणी, बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी 2 धावा इथे घेतल्यात शंकरने. जनमन भुतिवली आणि त्यांच्या विरोधात जनमन एकसळ या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. पहिलं षटक घेऊन आलाय कौशल. दोन धावा धावफलकावर. वेगवाना चेंडू होता, बॅटची कडा घेऊन बॉल चालला लॉंग स्टॉपला, चौकार. रुपेशजी कोंडे साहेब आणि आत्मारामजी पवार साहेब यांना विनंती, आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आम्ही इथे करतोय दोस्ती चषकामध्ये. अस्सल ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रुपेशजी कोंडे, आत्मारामजी पवार साहेब, आपलं सहर्ष स्वागत. जनमन भुतिवली संघाची बॅटिंग चालू आहे. धावा झाल्या त्या 6. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव. धावसंख्या ते मात्र 7. शंकर आणि अमीर, शंकर कोंडे आणि अमीर पवार ही सलामीची जोडी. नेक्स्ट मॅच वडवली संघ आय थिंक इन ऍक्शन असेल तिसऱ्या मॅच मध्ये. दमदार फटका अमीरच्या बॅट मधून, बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. 13 झाल्यात. कौशल बोराडेच्या विरोधात आक्रमण केले भुतिवली संघाने. पुन्हा खोदून काढला बॉल, लॉंग ऑफ ला फटका होता. फक्त एकच धाव इथे असेल. सिंगलने स्कोर 14. धावसंख्या 14. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण टॉस साठी सज्ज आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू. हा बॉल बीट केला आहे आणि ते स्वतः क्रीज सोडले शंकर कोंडेने. खिलाडी वृत्ती दाखवत असताना तो मात्र शंकर कोंडे खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून पराभव कधीही चांगला असतो हेच दाखवत असताना शंकर, तो बाद झाला. पहिला धक्का जनमन भुतिवली संघाला.
मध्ये धावा आल्या त्या 14. शेवटच्या चेंडूवरती कौशलने विकेट घेतली ती शंकरची. शंकर कोंडेला बाद केले. नवीन फलंदाज गणेश महेश आलाय फलंदाजीसाठी. माफी असावी, मला वाटलं की गणेश आहे. महेश कदम आलाय. नेक्स्ट मॅच पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा. दोस्ती चषकाचा शुभारंभ झालाय. हे पर्व पहिलं आहे. सेकंड ओव्हर मध्ये एक्सल टीमचा गोलंदाज यंदाच्या वर्षी कुणाल गोलंदाजीसाठी आलाय. यंदाच्या वर्षी त्याची वर्णी KPL मध्ये देखील लागली होती अभि देवघरे यांच्या टीम मध्ये. आणि ज्या टी शर्ट्स परिधान करून एक्सेल संघ खेळतोय खोलात टाकला होता चेंडू. ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग. एक्स्ट्रा कव्हरला सिंगल रन. पुन्हा एकदा ध्रुव एंटरप्राइजेस या टीम मध्ये खेळला होता यंदाच्या वर्षी KPL मध्ये कुणाल. ज्या जर्सी परिधान करून सध्या जनमन एक्सेल संघ खेळतोय तर त्यांना दिल्यात ध्रुव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रिअल इस्टेट मधील आणखी एक मोठं नाव विशुदादा बोराडे. ध्रुव एंटरप्राइजेसचे प्रवर्तक यांच्या वतीने त्यांना अर्थातच जनमन एक्सेल संघाला या टी शर्ट्स देण्यात आला. त्यांचाही आभार या संपूर्ण गावाच्या वतीने. टप्पा थोडा मागे ठेवला. पाक किती लेंथ विरी करतोय आपल्या या ओव्हर मध्ये तो कुणाल. आणखी एक निर्धाव चेंडू. पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवातीला शंकरने आक्रमण केलं, आमिरने आक्रमण केलं, आता कुणालने थांबवलं. निर्धाव चेंडू. धावा आहेत त्या 16. बॅटची कडा घेतली. पुन्हा मागे चाललाय चेंडू. संदीप आहे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. वाकतची स्पर्धा जिंकल्यानंतर जनमन एक्सेल संघ हा चांगल्या फॉर्मात दिसतोय. शेवटी परिश्रमाचा विजय हा नक्कीच होतो. अनेक स्पर्धा ते देखील पराभूत झाले, त्यानंतर त्याने तो विजय संपादित केला. आता सध्या जनमन भुतिवली याच ग्रामपंचायतीमधील संघ ना असल ग्रामपंचायतीमधील बेकरे म्हटल्यानंतर माणगाव. हा बेकरे माणगाव आंबिवली जे दोन ग्रामपंचायत नेहमी एकत्रित असतात. आणखी एक निर्धाव चेंडू. काय षटक टाकतोय कुणाल. कमालीची गोलंदाजी. यंगस्टर नेहमी प्रभावित करत असतात. बेकरेचे यंगस्टर यंदाच्या वर्षी फॉर्मात आहेत आणि ते मला असं वाटतं चौथ्या रात्रीत खेळणार आहेत बेकरे संघ. मग हीच गर्दी क्रीडांगणावर. आता कनेक्शन झालंय. बॉल चाललाय लॉंगॉनला. कौशलच्या हातातून चेंडू निसटला, परंतु आर्म स्ट्रॉंग आहेत त्याचे. थ्रो लगेचच करतोय. एकच धाव. नेक्स्ट मॅच. काय कुणालने षटक टाकले पाय. या षटकात त्याने फक्त धावा दिल्या 3. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 14. या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या 3. एकूण धावा झाल्यात जनमन भुतिवली संघाच्या 17. 1-17. नेक्स्ट मॅच. यशोदीप डिकसळ आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश तलपे वडवली. भडवळ आहे का. अच्छा बडवळ आहे. चौथा. हा वडवले आणि दामत आहे. माफी असावी, थोडं मिक्सअप केलं. भडवळ आहे आगरी धमाका भडवळ आणि यशोदीप डिकसळ दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. हे षटक देखील 3.5 मिनिटात कंप्लीट, म्हणजे 7 मिनिटांमध्ये 2 षटकं समाप्त झाली. अशा टीमने मध्ये ब्रेक घेतला तरी काही वाटत नाही. मगाशी 1.25 तास लागला. हे का सांगतोय, कारण हेच खेळाडू म्हणतात नंतर दुसऱ्यांना, अरे तिकडे 4-4:30 वाजले. अरे तुम्ही वाजवले, आयोजकांनी कुठे काय केलंय. हे सांगण्यामागचं कारणच आहे. सुहास ने झालं कौशलने विकेट हॅट्रिक घेतली तर सुहास बोराडे आणि त्याचबरोबर सूरज बोराडे यांच्या वतीने कौशलला 500,000 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. 2 ओव्हर मध्ये 17 धावा.
पहिल्याच बॉलवरती आक्रमण त्या क्षेत्रामध्ये अद्यापही षटकार गेला नव्हता, परंतु मारलाय तिथे फटका. फलंदाज महेश कदमच्या नवीन करायला थोडं हायसं वाटलं असेल, कारण लॉंग ऑफला षटकार आलाय. असे काही क्षेत्र आम्ही निवडलेत नवीन आणि मी, की त्या क्षेत्रामध्ये षटकार आलं तर खरोखरच फलंदाजांचं विशेष कौतुक करायला हवं. लॉंग ऑफचा रिजन झाला. मग अशी नवीन म्हटलाय की जर का स्टेजवरती षटकार आला ना समीर, आपण त्याला काहीतरी देऊ त्या बॅटरला जो स्टेजवरती षटकार मारेल त्याला. चांगला चेंडू. कौशल देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, लगेचच त्यानं कमबॅक केलं. हे युद्ध पेटणार आहे. एक्सेल संघ तुम्ही जिंकलात, तुमचं स्वागत. यस भाई यांचं इथे आगमन झालं. आगरी धमाका, सहर्ष स्वागत. बऱ्याच दिवसानंतर हा संघ दिसतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. भाई पुरस्कर्ते देखील आहेत, खेळाडू देखील आहेत. अरे बरेच खेळाडू आहेत. कुणाल, तुम्हाला असं वाटतं की काका कर्जत पासून दूर आहे, काका कर्जत पासून दूर होऊच शकत नाही. KPL ला देखील तुम्हाला उदाहरण दिलं मी. जयेश भोसले होते कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ते सांगत होते तुमची जीप काळी आहे की काय. बोला अरे या खेळाडूंना पाहून माझे दिवस गेलेत, त्याच्यामुळे मला ठाऊक आहे की एक्झॅक्टली कोणता खेळाडू काय करेल, कुठली मॅच रंगेल आणि कुठला सामना शेवटपर्यंत जाईल. फुल टॉस बॉल धीम्या गतीने टाकला होता. हातातून चेंडू दिसटलाय. संदीपच्या फेक झाले आणि ते शेवटी रन आउट. काय करतोय असा प्रश्न कौशल्य देखील संदीपला विचारला. फलंदाज बाद. खेळाडूलाच पाठवा कुठल्या तरी, तुमचा जो डगआउट मध्ये खेळाडू आहेत किंवा अतिरिक्त खेळाडू आहेत त्याला पाठवा. 3 ओव्हर झाल्यानंतर अरे जायला कोणी जाऊ शकते रे, गेल्यानंतर आतमध्ये काय नाही, परंतु आतमध्ये त्यांचं जे ड्रेस आहे तसा तुमचा ड्रेस असायला हवा. नाही तर एखादा शर्ट पॅन्ट घालून जायचं आतमध्ये कसं वाटेल ते. म्हणून ती फक्त शिस्त, बाकी काही नाही. बाकी तुम्ही तिथे जाऊन काय सांगणार आहात, जे ते करणार आहेत तेच करणार आहेत. काही होत नाही. हा पहिले चालायचे, जरा सेटलमेंट व्हायच्या म्हणून ते जरा रूल्स आणले होते. 23 धावा धाव फलकावरती आहेत जनमन बोतिवली संघाच्या. फटका पुन्हा फसलाय. लॉंगॉरोनी फिल्डर धावत येतोय आणि ते चांगला झेल आणि एक फलंदाज बाद. स्कोर झाला आतापर्यंत जनमन बोतिवली संघाचा 23 धावा झालेले आहेत. सचिन बोराडे यांनी झेल घेतलाय, त्याच्यासाठी पारितोषिक आलंय 500 रुपयांचं. प्रसाद रेवाळे यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक. 5 संघ जिंकला ना का सगळे पाहायला येतात आणि तेच जण अगोदर हारत होते तेव्हा काय म्हणतात त्याची आठवण खेळाडूंना देखील आहे. चित्र बदलतं, परंतु त्यांच्या विना मजाही नाहीये. पाठीराखे पाहिजेत, टोचणारे पण पाठीराखे असतात आणि तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचणारे सुद्धा पाठीराखेच असतात. 23 धावा. प्रवीण पवार आलाय, जे या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत दोस्ती चषकाचे. पायाला थोडी दुखापत आहे, त्यांची मुलगी देखील इथे. प्रवीण दुसरी धाव घेईल का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. अवनी ना त्यांच्या मुलीचं नाव, यस, ती देखील उपस्थित आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा आहेत त्या जनमन बोतिवली संघाच्या 24. या ओव्हरसाठी मात्र 4.5 मिनिटं गेली, परंतु विशेष कौतुक आहे एक्सेल संघाचं, अगदी वेळेत 3 ओव्हर मात्र इथे कंप्लीट झालेले आहेत. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत देखील करतोय. काही संघ असे तालुक्यातले, त्यांची नावं घेतली तर ते माझ्या नावाने बोंबा मारतील, परंतु परिस्थिती आहे
की ते मैदानात असले की 5 ओव्हरची मॅच 1.25 तास ते 1.5 तास होणारच. तुम्ही किती काही करा, त्यांचा विकेट किपर, त्यांचा कोणतरी कॅप्टन मिड विकेटला उभा असतो, तो धावत येणार, मग विकेट किपरला सांगणार, मग 11 खेळाडू असतात त्यांचे 11 कॅप्टन बनणार, हा एक फिल्डिंग लावणार, तो एक फिल्डिंग लावणार. चाललंय काय? वेळेत सामने व्हायला पाहिजेत. वेळेत सामने झालं की चांगलं असतं. आणि हे बोलणार दोन्ही बाजूने खेळाडू वेळेत झाले नाही. अरे काय आयोजन आहे, 4 साडेचार वाजतात. अरे तुम्ही टाइमपास करता, आयोजकांना काय नाही, तुम्ही पटापट खेळले ते 6 वाजता पण तयार होतील तुम्ही यायला. भाई गडगे यांना विनंती, आपण मंचावरती या. भीमसेन कराळे तुम्हाला आमंत्रित करतायत. दोस्ती चषकाच्या निमित्ताने आम्ही तुमचं स्वागत करतोय. अग्री धमाका भडवळ हा संघ या स्पर्धेत खेळणार आहे आणि त्यांच्या विरोधात यशोदीप डिक्सळ. चला मॅच चालू करा. ब्रेक देखील झाला, आता ड्रिंक्स ब्रेक. एक्सेल संघ तुमचं कौतुक करते म्हणून आता तुम्ही वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. चौथ्या षटकात बंटी आलाय. काय जोरदार अपील होती पा. एका क्षणाला असं वाटतं यांची अपील पाहून की नाही बॅटर आउटच असेल, परंतु त्यांना ठाऊक आहे नक्की एक्झॅक्टली काय घडलंय. डॉट बॉल. मिड विकेटला व्हॉट अ शॉट बाय प्रवीण पवार. काय कमालीचा फटका खेचलाय. कराळे यांची मिड विकेटलाही षटकार आलाय डगआउटच्या दिशेने. प्रवीण पवारच्या बॅटमधून आज षटकार आलाय. 30 धावा झाल्यात. चौथं षटक बंटीच्या विरोधात आक्रमण केले ते प्रवीणने. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव, अतिरिक्त धाव. 31 धावा झाल्यात. पहा आमचे दोन्ही समालोचक मित्र सध्या लाईव्ह चॅट वरती ऍक्शन झालेत, ते ऍक्टिव्ह झालेत. एक संदीप बोराडे, पियुष लाईव्ह चॅटला जरा बघा. संदीप बोराडे म्हणतायत मॅच मस्त चालल्यात. अजय डायरे म्हणतायत की नाही झोपून घ्या, आराम करा. एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेत आहे. झेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही, परंतु 2 धावा इथे सहज त्या घेतलेल्या. थोडी थट्टा मस्करी. हा लॉंग ऑफला मला असं वाटतंय की बेकरेचेच आहेत, त्यांचा कोणतरी मित्र असेल तिथे म्हणून त्याने एवढा गोंगाट भरलाय, बाकी काही नाही. आणि आजकाल मित्रांची मॅच पाहण्यासाठी कुठेही लोक जातात. 33 धावा पहिल्या रात्रीमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी. अरे बेकरीला डेची असू दे नाही तर कोणतीही स्पर्धा ठेवा, गर्दी असतेच. दोस्ती चषक पहिल्याच पर्वामध्ये एक यशस्वी वाटचाल करत असताना हा आणि ते झेल घेण्यात आलेला आहे. फलंदाज बाद होईल प्रवीण पवार. आपण त्वरित मंचाच्या दिशेने या. केतन भोईर, मनोज गायकवाड यांना विनंती की आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. हा दुसरा सामना चालू आहे बी ग्रुप मधील. खर तर ही तिसरी मॅच आहे आजच्या रात्रीतील. आज थोडा उशीर होईल, परंतु उद्या ठीक 7 वाजता मॅचेसला सुरुवात करणार. 6:45ला टॉस होणार, 7ला मॅच चालू होणार उद्या. कारण एक एक्स्ट्रा मॅच वरती 8 मॅचेस खेळवायचे आपल्याला, हे लक्षात असू द्या. आणि शेवटची रात्र काय प्रश्नच येत नाही. तालुक्यात शेवटची रात्र म्हणजे पहाट.
हे मोठं समीकरण आहे. एक रात्र चालते ना, काय टेन्शन आहे. काय करणार, आपल्याकडे पुरस्कर्त्यांचा देखील मोठा प्रश्न आहे. चांगला टप्पा ठेवलाय तो बंटीने. निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. लहू पवार नवीन फलंदाज, पाग ती शील्ड घालून मैदानात उतरलाय. तो फेस प्रोटेक्टिव्ह शील्ड येते, कारण त्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती. गुडघे टेकून आज समोर खेचलाय. कौशल्य, बॉल अडवतोय, फेक होईल. फक्त एकच धाव. हातातून चेंडू निसटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा घेताना फलंदाज लहू पवार बाद. प्रसाद बासे आपला संघ आलेला आहे का? जरा डिक्सल संघ आपण रिपोर्ट करा. हा या रिपोर्ट करा. आलाय संघ. यास प्रसाद बासे आपण या मंचावर. लहू पवार बाद झाला सिंगलने. चला एकत्रित येऊ नका. फिल्डिंग लावून घ्या. या सूचना तुम्हाला सातत्याने होतील. दोस्ती ग्रुप GPL ची संपूर्णपणे टीम. दोस्ती चषकाचं आयोजन. पहिलीच रात्र आज. धावा आहेत आतापर्यंत 34 झालेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 5वं षटक मात्र ते चालू आहे. कर्जत क्रिकेटमध्ये आणखी एक महत्वाची स्पर्धा. थोडा थट्टा मस्करी आपण बाजूला ठेवू. मगासपासून थोडी माझी थट्टा मस्करी चालू होती. तालुक्यात फार कमी वेळा येतोय ना. 4 ओव्हरमध्ये 34 झाल्यात. हा मयूरला 3 विकेटला 1000. सूरज बोराडे आणि सुहास बोराडे यांच्याकडून. सुहास पवार एक चांगला नामचीन खेळाडू आहे. संघ जेव्हा जिंकतो त्यावेळी गावाकडून अपेक्षा देखील वाढत असतात. लास्ट ओव्हर. गणेशने कव्हर्सला मारला फटका. क्षेत्ररक्षक आहे, पुढे गेला होता. चूक झाले त्याच्याकडून. बॉल चालला. या क्षेत्ररक्षकाने थोडा पुढे उभा होता. उभा म्हणण्यापेक्षा बाग येऊन झेल घेण्याचा प्रयत्न देखील होऊ शकला असता. चौकार आलाय. 38 धावा. गणेश स्ट्रायकिंग एंडला. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धावा रोखावे लागतील. मागचा सामना दुर्वा 11 सावळेने असाच जिंकला. सर्वांना असं वाटलं की सावळे संघ हारतोय, परंतु नाही. सावळे संघाने गोलंदाजी देखील चांगली केली. माणगाव संघाला त्याने पराभूत केलं. 39 धावा झालेल्या आहेत. खूपच शॉर्ट पिच बॉल. फाईन लेगला फटका खेचलाय. चौकार. आणि या चौकाराने स्कोर जाऊन पोहोचला आता 43 वरती. बेकरे गावात अनेक आणि ते झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. लास्ट ओव्हर चालू आहे. एक धाव तर झाले. गणेश साठी तडफडत होता, परंतु नाही, त्याला स्ट्राईक मिळणार नाही. फक्त एकच धाव. स्कोर 44 आता 44. ऋषिकेश एक नव्या दमाचा खेळाडू आहे. उंच पुरा खेळाडू आहे.
3 चेंडू शिल्लक आहेत, 44 झाल्यात. 55 ते 60 पर्यंतच्या धावा माफक ठरतायत त्या क्रीडांगणावर. चोंडीचा माळा क्रीडांगण निसर्गाची देणगी आहे बेकरेकरांना हे क्रीडांगण. दोन्ही ग्रामपंचायतीचं स्वप्न होतं की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये अद्याप ही स्पर्धा नाईटची झालेली नाहीये आणि त्यांचं स्वप्न आहे ते सत्यात उतरत असताना बेकरेच्या क्रीडांगणावरती संपन्न होणारी दोस्ती चषक. मिड विकेटला खेचून मारलाय बॉल. खतरनाक फलंदाजी ऋषिकेश. अंदाज बांधला होता आणि तो खरा ठरवलाय. षटकार अरे हा गुन्हेगाराला सोडत नाही. हा चेंडू सोडेल. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहे. कमालीचा स्ट्रोक त्याने केसला. षटकार. सुरेश कोंडे ऋषिकेश या दोघांची मात्र वर्णी लागली. आता दबाव वाढलाय पाक. हा ट्रॅकर बॉल पूल केला, खेचून मारला तो ऋषिकेशने. षटकाराने स्कोर जाऊन पोहोचला 50 वर. 2 चेंडू शिल्लक आहेत. 50 झाले जर्मन बुतिवली संघाच्या. पुन्हा समोर मारलाय परंतु लॉंग ऑफला फिल्डर आहे. फलंदाज बाद ऋषिकेश. यशोदीप डिक्सळ आणि आगरी धमाका बडवळ. आगरी धमाका बडवळचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. यशोदीप डिक्सळ संघाचा कर्णधार आपण टॉस साठी त्वरित या कारण आता शेवटचा चेंडू बाकी आहे. 50 झाल्यात. नवीन फलंदाज प्रणित आलाय. लास्ट बॉल. पाहूया कितपत धावा उभारतोय आणि ते विकेट कीपरने मिस्टेक केले. बॉल हातातून सोडला आणि शेवटच्या चेंडूवरती फक्त एकच धाव. फलंदाज बाद झाला. सुहास बोराडे आणि सूरज बोराडे यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक. कुणाल बोराडेच्या गोलंदाजीसाठी ज्याने फक्त 3 धावा दिल्या. चांगलं षटक त्याने टाकलं. 51 झाल्यात. 52चं लक्ष. हा 12th मन आतमध्ये चाललाय का शंकर? ओके ते जरा अंपायरला सांगा. आगरी धमाका बडवळ आणि यशोदीप डिक्सळ. जयेंद्र कराळे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस जिंकलाय तो डिक्सळ संघाने आणि सोने आपला निर्णय या 2 मिनिटात ते सांगतायत. भाई गडगे आपण मंचावरती या. आपला सत्कार इथे होणार आहे. सन्माननीय रुपेशजी कोंडे साहेबांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. जयेंद्र कराळे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण रुपेश कोंडे यांचा आपण सत्कार करावा आणि त्याचबरोबर भाई गडगे यांना देखील सन्मानित करण्यात येईल. रुपेशजी कोंडे साहेबांचा सत्कार त्याचबरोबर भाई गडगे यांचा देखील सत्कार इथे संपन्न होणार आहे. आत्मारामजी पवार साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांनाही आपण सन्मानित करतोय. कुणाल बोराडेच्या गोलंदाजीसाठी सूरज बोराडे यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आलं. हा प्रभाकर पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार इथे होणार आहे. एक्स्ट्रा प्लेयर एक्सेलचा एक्स्ट्रा प्लेयर त्यांच्याकडे आम्ही बक्षीस कुणालचं आम्ही सुपूर्द केले. जेव्हा मॅच संपेल तेव्हा कुणालने आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावं. लक्ष्मणजी पडवळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार होईल. भाई गडगे यांचा सत्कार आणि त्यांच्याच गावचा कॅमेरामन देखील आहे. सूरज बोराडे
यांनाही सन्मानित करण्यात येईल. सुहास बोराडे यांचाही सत्कार येथे होईल. चला बॅटर पाठवा त्वरित. कौशल सलामीची जोडी पाठवा. संदीप कोंडे भुतिवली यांचाही सत्कार आपण इथे करणार आहोत. पोलीस मध्ये जे कार्यरत आहेत सध्या, नवीन निवड त्यांची झालेली आहे. चला बॅटर पाठवा त्वरित. लक्ष्मण पडवळ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार इथे संपन्न होईल. लक्ष्मण पडवळ म्हणजे आमचे पॅकर्स आहेत, ते पुरस्कर्ते आहेत. कौशल एक्कावन्न झाल्यात, 52 करायचे. कौशल कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पाहुण्यांचा सत्कार सूरज बोराडे यांना देखील सन्मानित करण्यात येईल. त्यांना विनंती आपण या सत्काराचा स्वीकार करावा. सुहास बोराडे यांचाही सत्कार करण्यात येईल. सूरजजी बोराडे आज त्यांच्या गावचा संघ खेळतोय. 51 झाल्यात, 52 करायचे. सर्व पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न झालाय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. डिक्सर संघ टॉस जिंकला. आपला निर्णय जो काय असेल तो त्वरित सुपूर्द करा. आणि आता जशी डावाला सुरुवात होईल आपण ऐकूया पुन्हा एकदा मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये अर्थातच पियुष बाबरे यांचा आवाज. पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद पंचांना घोषित केलेला. फिंगर गोज अप बाय द एम्पायर. वर्ल्ड स्टार्ट ब्रिलियंट सुरुवात करत असताना पहिल्याच बॉल वरती विकेट मैदानाच्या बाहेर. आघाडीचे बॅटर संदीप इथून परतलेत. तीस बॉल मध्ये 52चं टार्गेट. सुरुवात जबरदस्त केलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहतो श्रीमान
लक्ष्मणजी पडवल साहेबांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे बुतवली टीम साठी. हो, आणखीन एक विकेट घेतलेली आहे पहिल्याच ओव्हर मध्ये. गणेश कोंडेला दुसरी सफलता मिळत असताना त्याचबरोबर श्रीमान रुपेशी कोंडे साहेब यांच्या वतीनं सुद्धा थँक्यू सो मच डीजे. आपण पाहतात रुपेश दादा कोंडे यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. आणि त्याचबरोबर अथर्व श्रवण 11 जे सातत्याने तुम्ही नाव ऐकलं असेल त्याच अथर्व श्रवण 11 संघाचे यशस्वी पुरस्कर्ते लक्ष्मणजी पडवल साहेबांच्या वतीनं देखील 1000 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. कुठली धावा संख्या अजून तरी धावा पुस्तकावरती नाहीये. पहिल्याच बॉलवरती संदीप बाद झाले, त्यानंतर कुणाल बाद झालेत, कौशल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. आता नवीन फलंदाज संकेत. संगम बोराडे आज अनुपस्थित आहेत, त्या कारणास्तव कदाचित बॅटिंग ऑर्डरच्या लाईनअप मध्ये थोडंसं अपडाऊन पाहायला मिळत आहे. 52चं टार्गेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. संकेत बॅकफुटला जाऊन हळवा बाटने खेळतात. चान्स ऑफ रन आउट नॉन स्ट्रायकिंग एंडला. वेगानं थ्रो होत असताना 1 रन या बॉलवरती मिळते. श्रीमान शेखरजी शेळके साहेब डिक्सल यांचं नुकताच आगमन होता. त्यांना विनंती व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. या क्रीडांगणावरती बऱ्याचशा टुर्नामेंट आपण पाहिलेल्या आहेत. मग त्यामधील अस्सल पाड्याची एपी ट्रॉफी असू द्यात, बुतिवली संघाची जय हनुमान बुतिवली चषक असू द्यात, या सातत्याने टुर्नामेंट मध्ये निवृत्ती कांबेरे सर यांचा सातत्याने आवाज आपण ऐकत आलेलो आहेत. कदाचित ते देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आपण करूयात. एक टॅलेंटेड समालोचक आहेत, एक ऑलराऊंडर भूमिका त्यांची नेहमीच असते स्पर्धेमध्ये. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. बॅकफुटला जाऊन टॅप करत असताना वेगानं सिंगल इथून कंप्लीट करतोय. कौशल बोराडे स्ट्रायकिंग एंड वरती होता, त्याच्या बॅटमधून ही सिंगल. टीमची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या धावा संख्येवरती. 52चं मोठं टार्गेट आहे. तेच मोठं टार्गेट चेस डाऊन करायचं तर कौशल बोराडे यांना जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. टॅलेंटेड बॅटर आहे. वाकशा क्रीडांगणावरती केलेली बॅटिंग, आपल्या मेहनतीच्या जोरावरती पारितोषिक वाकशा क्रीडांगणावरती पटकावलं. ऑफ करतात, वरती लागलाय चेंडू, जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल, वेल जस्ट कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. धक्का तिसरा इथून बसलेला. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. आणखीन एक फलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा आले आणि 2 धावा करत असताना तब्बल 3 महत्वपूर्ण गडी बाद झालेले आहेत. 2 या धावसंख्येवरती 3 गडी बाद. संगम बोराडे जण उपस्थित आहेत. लाईनअप मध्ये थोडेसे बदल. श्रीमान जतीशी कराळे साहेब यांना विनंती आहे, यांच्या वतीनं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. नवीन फलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये
चला चला थोडं फास्ट करा प्लीज. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा, दोस्ती चषक. या क्रीडांगणावरती रजनी स्पर्धा एकतरी व्हावी हे बरंच स्वप्न या संपूर्ण ग्रामपंचायतीने या परिसरानं पाहिलं होतं. खोला त्या चेंडू, रनआउटची चान्स नॉन स्ट्रायकिंग एंडला. शंकर कोंडेने चान्स घेणं कदाचित गरजेचं होतं का कौशल बोराड्यांना बात कदाचित करू शकले असं. जर डायरेक्टेड झालं असतं तर कदाचित काम तमाम होतं. सिंगल या बॉलवरती कौशल होती स्ट्रायकिंग एंडला. टीमची टोटल 1च्या मदतीने जाऊन पोहोचलेली होती 3 वरती. 3 गडी बाद 3 धावा. दुसरं षटक आहे. बॉलिंग करतात शंकर कोंडे. बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न, क्रीजचा चांगला वापर. हो गुड फिल्डिंग. पूर्णपणे चार्ज अप झालेला जयानुमान बुटकुळे संघ. ज्याप्रमाणे गणेश कोंडेने गोलंदाजी केली, 3 विकेट पहिल्या ओव्हर मध्ये मिळाल्या. टाला शिट्ट्यांचा आवाज तुम्हाला बुतिवलीकरांच्या वतीनं ऐकायला नक्की मिळेल. ज्याप्रमाणे कामगिरी राहिलेली आहे बॅटिंग करत असताना. 52 धावा संख्येचं टार्गेट. गोलंदाजी करत असताना गणेशला 3 विकेट मिळाल्या. आता शंकरची बारी आहे. हाफ ट्रॅकर सहजतेनं कौशल बोराडेनं क्लास दाखवला या बॉलवरती. सीमा पार कव्हर पॉइंटला. हाफ ट्रॅकर खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक सरळ खेळलेत. बॉल सीमा पार. पावर होती. धावा मिळतात 6. षटकार. वरती पाहूयात. पॉवर फटक्यामध्ये त्या कारणास्तव कौशलचे फटके क्लिअर होतात. हार्ड लेंथ वरती पिच झाला होता आणि जणू काय बेसबॉल हिट बरोबर स्टिकरच्या बाजूला म्हणजे बरोबर च्या बाजूला लागला चेंडू. परंतु पॉवर या फाटक्यामध्ये जबरदस्त होती कौशलची. त्या कारणास्तव सरळ स्ट्रेट हिट खेळत असताना षटकार आला. या 6च्या मदतीने संघाची धावसंख्या 14. ऑफ करतात. आणखीन एक धमाका कौशल बोराडेचा. सरळ सीमा पार षटकार. या बॉलवरती 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 चेस करता टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 20 वरती. चला चला बुतिवली संघ प्लीज आपण अधिकचा वेळ घेऊ नका. लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. 2 ओव्हर मध्ये 20 झालेल्या. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 32 इथून बनवायच्या जे अनुमान 61 संघाला. शुभम कराले, शुभम एंटरप्राइजेस ओनर यांच्या वतीनं पारितोषिक आहेत. सलग 3 विकेट कुठल्या गोलंदाजाने घेतले
तर 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 20 झालेल्या आहेत, 18 मध्ये 32. 52चं टार्गेट. पहिला षटक गणेश कोंडेचं आवी राहिलं बुतिवलीच्या बाजूनं. दुसऱ्या ओव्हर मध्ये आक्रमण कौशलचं. आताच्या वेळीला आक्रमण केलंय. फटका बंटीचा सीमा पार. धावा 6 षटकार. एम के सिंगर या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा हार्दिक मनपूर्वक स्वागत. आक्रमण गणेश वरती. कौशलने जे फटके खेचले मागच्या ओव्हर मध्ये त्या कारणासह थोडासा प्रेशर दूर झाला. त्या कारणासह फटका बंटीचा सीमा पार आलेला. कौशलची बॅटिंग पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक वर्ग येत असतात, कारण त्याच्या बॅटिंगचे अदा काही वेगळे. त्याचे षटकार आपण पाहतात बाउंड्रीच्या भरपूर दूर पडतात. कदाचित त्या कारणासह त्याची बॅटिंग पाहण्याची मजा काही और असते. विकेट मैदानाच्या बाहेर. आता गणेश मैदानाच्या आतमध्ये चमकला. पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर बंटीला पाठवलं डगआउटच्या दिशेने. फलंदाज बाद. बंटीने नुकताच षटकार डोकला. दुसऱ्या बॉलवरती विकेट. मैदानाच्या बाहेर. धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 26 या धावसंख्येवरती. 18 मध्ये 32 करायच्या होत्या. आता विजयासाठी आणखीन 26 करायच्यात. बॉल आता बाकी राहिलेले ते 16 मध्ये 26. नवीन फलंदाज करण. बॅकवर्डला जाऊन फक्त डिफेन्स. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची चान्स होती. स्ट्रायकिंग एंडला थ्रो करणं पसंत केलेला. 1 रन या बॉल वरती. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 27 वरती. विजयासाठी 25 बॉल बाकी आहेत. 15 मध्ये आता 25चा इक्वेशन आहे. म्हणजे प्रत्येक बॉल वरती रन येणे इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक बॉल जर डॉट आला फायदा होईल बुतिवली संघाचा. प्रत्येक बॉल वरती रन आले तर फायदा होईल एक्सेल संघाचा. महत्वपूर्ण आता फर्स्ट प्रायोरिटी असणारे बुतिवली संघाची ती म्हणजेच कौशल बोराडेची विकेट. कारण हा फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये थांबला तर शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती असू द्यात, मग 15 असू द्यात किंवा 20 असू द्यात, चेस करण्याची धमक, चेस करण्याचं पोटेन्शियल या खेळाडूमध्ये. म्हणजे पहिली प्रायोरिटी आता बनलेली आहे कौशल बोराडे यांची विकेट. ताकद आहे गणेशकडे 30 विकेट घेण्याची. त्यासाठीच कॅप्टननं पहिल्या षटकामध्ये पसंती दिली होती. ओ मिस्टेक झालेली आहे. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चालला असेल डीप थर्डमॅन. बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. चौकार. आला 4च्या मदतीने टोटल पुढे जाऊन पोहोचलेली आहे. 31 धावा पुस्तकावरती. विजयासाठी आणखीन 21 इथून बनवायच्या. 14 मध्ये 21. लेट कट चौकार. डिफेन्स करत असताना हलक्या हातानं ऑन साइडला पुश करो खुसराव. फक्त सिंगल 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 32 वरती. आता विजयासाठी 20 राहिलेल्यात. बॉल बाकी ते 13. थर्टी टू 32 जावा. शेवटचा बॉल आता बाकी राहिलेला या अंतिम षटकाचा.
13 चेंडूंचा आता खेळ बाकी राहिलेला 13 मध्ये विजयासाठी 20 इथून बनवायच्यात. लो फुल टॉस टर्न करतात ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन खेळाडू पोहोचलेत. कॅप्टन महेश होते. एक सिंगल या बॉलवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 या धावसंख्येवरती. विजयासाठी 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला 12 मध्ये 19 धावसंख्येची गरज. आमचे दोस्ती ग्रुपचे परम मित्र, संपूर्ण दोस्ती ग्रुपचे परम मित्र सुनीलजी आहिर यांचा नुकताच आगमन या मुख्य व्यासपीठाच्या ठिकाणी होत आहे. स्वतः चांगले खेळाडू राहिलेले आहेत, स्वतः चांगले आयोजक राहिलेले आहेत. ते सुनीलजी आहिर साहेबांना आम्ही विनंती करत आहोत, आवर्जून आपण व्यासपीठावरती या. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. एसके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संकेतजी कराळे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक 1000 रुपयांचं. धन्यवाद. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 19. सावळे संघ नुकताच सामना जिंकलेला. सावळे संघाकडे पाहिल्याच्या नंतर बवाले बी संघाची आठवण होते. त्याप्रमाणे त्यांचा ड्रेस कोड. एक निसटता विजय त्यांना मिळवला. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये विजयासाठी 19 या धावसंख्येचं इक्वेशन. विकेट आली मॅच वरती पकड मजबूत होईल. जर विकेट नाही आली तर धावा येत राहतील. 4थ्या ओव्हर मध्ये प्रणव आलेत. चांगला गोलंदाज आहे प्रणव. चल एक्स्ट्रा कव्हरला खेळत असताना एक सिंगल कंप्लीट होते. या बॉल वरती फक्त 1 रन. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली होती 34 वरती. विजयासाठी आता 18 आलेले 11 बॉल मध्ये. प्रणव बॉलिंग करतायत ओव्हर नंबर 4 मध्ये. 11 मध्ये 18चा आता इक्वेशन बाकी राहिलेला आहे. कौशल बोराडे एक शांत आणि संयमी खेळाडू आहे. विध्वंसक रौद्र रूप धारण कुठल्या क्षणाला करावं ते त्याला चांगलं माहिती आहे. म्हणजे संकटामध्ये असल्याच्या नंतर संकट मोचक म्हणून त्यांची कामगिरी राहिलेल्या संगम बोराडे नाही आहेत आज ओपनर पार्टनर. डिफेन्स डिफेन्स फक्त सिंगल. 11 मध्ये 18 होत्या, आता 10 मध्ये 17 आहेत. क्रिकेट विथ द ब्रेन आज खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लॉफ करतात क्षेत्ररक्षक. प्रयत्न सुरू आहे. 2 गुड फिल्डिंग. सेकंडचा कॉल रनआउटची शक्यता बनू शकली असती का? 3 धावा इथून पूर्ण झालेल्या आहेत. मिस्टेक आणि फक्त मिस्टेक. चुका झाल्या. लॉंग ऑफला सुरुवातीला चांगली फिल्डिंग लॉंग ऑफ मध्ये झाली जरूर, परंतु त्यानंतर चेंडू निसटला. एक रिस्की कॉल होता कौशल बोराडे यांचा. त्यांना माहिती होतं की कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो होईल. त्या कारणास्तव त्यांना तो चान्स घेतला होता. स्ट्रायकिंग एंडला थ्रो जरूर झालं होतं, परंतु थोडासा दूर राहिला. 3 धावा या बॉल वरती मिळाल्या. टीमची धावा संख्या 38 वरती. आता विजयासाठी धावा बनवायच्या त्या 14. आता बॉल बाकी राहिलेले 9. प्रणव तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता. मस्ट निडेड ब्रेक थ्रू. प्रवीण पवार यानं सेट केलेला जालामध्ये अडकवलेला. सिस्टमॅटिक प्लॅनिंग रचली होती. आता मैदान सोडावं लागणार आहे. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट निर्माण झालेला. डोळ्याची पावणी लवते ना लवते झेल प्रवीण पवार यानं पकडलेली आहे आणि महत्वपूर्ण विकेट
मैदानाच्या बाहेर. आता दबाव वाढेल एक्सेल टीम वरती. आता मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा चान्स निर्माण झालेला आहे जे हनुमान बुतिवली टीम साठी. विकेट मैदानाच्या बाहेर. आता बॉल बाकी राहतात ते 8 आणि विजयासाठी 14 धावांची गरज. श्रीमान सचिनजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी. त्यांना आम्ही आयोजकांच्या वतीनं विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं आम्ही हार्दिक असं स्वागत करत आहोत. ऑफ करण्याचा प्रयत्न होता पाठीमागे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये बॉल. 1 रन. या बॉल वरती टीमची धाव संख्या जाऊन पोहोचलेली 39 वरती. डिक्सल संघ आपला डिसिजन एक सिंगल या बॉल वरती. टीमची टोटल आता पुढे जाते 7 मध्ये 13. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. मॅच मध्ये पुनरागमन झालेला. आणखीन एक डॉट बॉल इथून फेकलेल्या प्रणवनं. उर्वरित 6 चेंडू विजयासाठी 13. आलेले त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत. डिक्सल टीम आपला डिसिजन काढवा कारण प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू आपल्या डिसिजन बॅटिंग फिल्डिंग असणारे बडवल टीम आपली अशी आपण नोंद घ्या. कदाचित ही अनाउन्समेंट ऑलरेडी झाली होती. सहा बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. जय हनुमान एक्सेल बनाम जय हनुमान बुतिवली या दोन टीम मध्ये सुरू असलेला सामना तुम्ही एन्जॉय मैदानाच्या आतमध्ये करत आहात. दोस्ती चषक दोन्ही संघांमध्ये जबरदस्त दोस्ती, परंतु मैदानाच्या आतमध्ये एकमेकाचे शत्रू ते बनलेले आहेत कारण त्यांना आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी विजय पाहिजे. 6 बॉल विजयासाठी 13. एज लागले पाठीमागे. फर्स्ट स्लिप मध्ये चान्स घेतले रनआउट साठी. 1 रन या बॉल वरती. म्हणजे आता 5 बॉलचा खेळ बाकी राहतो. 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. सॅकिंग एंडला आता फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला. आता करण वरती जबाबदारी वाढेल. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये पकड मजबूत करून देईल बुतिवली टीमला. प्रत्येक रन मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी मदत करून देईल जय हनुमान एक्सेल टीमला. आज संगम नाही आहेत, त्यानंतर कौशल बोर्ड याने केलेली बॅटिंग, परंतु एक झेल किती मागणी ठरलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता बॉल बाकी राहिलेले ते 5 विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. जय हनुमान एक्सेल बनाम जय हनुमान बुतिवली या दोन टीम मध्ये सुरू आहे मारण संग्राम. ऑफ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. पाठीमागे बॉल शॉर्ट टर्मॅन मध्ये फक्त सिंगल. एकेरी दुहेरीने बुतिवली संघाला काही एक फरक पडणार नाहीये. त्या कारणास्तव शांतमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बुतिवली संघ खेळत असताना प्रवीण पवार सातत्याने प्रत्येक बॉल वरती गाईड करत असताना जे गोलंदाज आलेले आहेत ओव्हर नंबर 5 मध्ये अमीर यांना प्रत्येक बॉल कशा प्रकारे टाकला जावा त्याचा अनुभव प्रवीणचा मैदानाच्या आतमध्ये बोलत असताना त्या कारणास्तव अमीरला प्रत्येक चेंडूवरती ते गाईड करतात. 4 बॉल मध्ये 11. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न होता. डबल माइंडेड कदाचित स्ट्रोक असावा. प्री माइंडेड फटका सजवला होता. डॉट बॉल मॅच मध्ये आता जवळपास पकड मजबूत करत असताना जय हनुमान बुतिवली संघ, परंतु एक मोठा फटका पुनरागमन करून देईल एक्सेल टीमला. आता 3 बॉल विजयासाठी 11 धावांची गरज.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, रन साठी जागा बनवतात, धावतरीतून मिळालेली नाहीये, फलंदाज होईल बाद. आता बॉल बाकी राहतील 2, विजयासाठी धावा करायच्यात 11. दोन बॉल 11. एक मोठा फटका लॉफ करण्याचा प्रयत्न, दूर ठेवला शरीरापासून. जय हनुमान बुतिवली संघाचा आमिर, ज्याला 6 मध्ये धावा रोखायच्या होत्या 13, त्याने फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. आता एका चेंडू मध्ये 11 धावेंचं इक्वेशन. काय दोन्ही सामने रंगलेले आहेत. एज लागले पाठीमागे, बॉल काही फरक पडणार नाहीये या चौकारानं. 7 धावेनं सामना इथून जिंकलेला जय हनुमान बुतिवली टीम. अभिनंदन टीम बुतिवली, हार्ड लक टीम एक्सल. आपला संघ घेऊन आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये, आणि नुकताच आपण पाहतात अतिशय तुपे यांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करूया. चला बडबल टीम, आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या, आणि एक्सेल संघ आपण हास्य आंदोलन केल्याशिवाय मैदान सोडू नका. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेत 10 धावा दिलेल्या आहेत तो गणेश कोंडेटरला या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच.